सामन्यांना या ठिकाणी होते सुरुवात. 16 संघांचा समावेश या ठिकाणी आपण पाहतोय आणि आता 8 अव्वल दर्जाचे संघ या स्पर्धेमध्ये सुपर 8चा ह्या सामन्यांना मात्र या ठिकाणी होते सुरुवात. कोणता संघ या स्पर्धेतून किमान एका बक्षिसाचा मानकरी ठरणार त्यासाठीचं बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कारण टॉप 4 मध्ये जर का तुमचा संघ राहिला तर तो किमान एका पारितोषिकाचा मानकरी देखील होणार आणि अशाच साठीचं हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू निखिल ऑन फायर. आपल्या परिचित अंदाजामध्ये का मागच्या आठवड्यामध्ये मी सर्वोत्तम खेळाडू होतो याची झलक दाखवणारा निखिलच्या बॅटमधून षटकार. तर या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केलंय. निखिल कडकेचा रोल थोडासा बदलला गेलाय. पूर्वी जर का आपण पाहिलं तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळायचा. मागच्या सामन्यामध्ये जर का पाहिलं तर आर्यन संघामध्ये प्रयेशची अनुपस्थिती होती, त्यामुळे निखिलला ॲज अ ओपनर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं सचिन कारवार सोबत. परंतु आता प्रयेश संघामध्ये उपलब्ध आहे, परंतु ज्या लयमध्ये तो बॅटिंग करतोय अर्थातच निखिलला प्रमोट करणं गरजेचं होतं. धावाचा पाठलाग करणं असो किंवा टार्गेट सेट करणं असो, एक विश्वासाचं नाव आर्यन संघाचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळालंय आणि ते निखिल कडकेच्या माध्यमातून आपण यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. उन्हाचा तडाखा जरूर जाणवत असला तरी निखिलची खेळी ही तितकीच बहरताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला शरीराच्या जवळ हा चेंडू आला, अगदी क्लोज टू द बॉडी हा चेंडू होता. हातकुले करण्याची संधी नव्हती, परंतु ज्या लयमध्ये बॅटिंग करताना आपण निखिलला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ना, या खेळाडूला रोखणं कठीण आहे. गोलंदाजांचंही विशेष कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर या गोलंदाजानं कोणत्याही प्रकारचं मानसिक दडपण न घेता आपल्या स्वाभाविक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करताना आपण पाहिलं. पहिलं षटक आता असताना गोलंदाज शिवा आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. यावेळेला चांगला चेंडू होता, चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली आहे. खरं तर वेगही पाहायला मिळाला. एक धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा कोणताही मानस नाही आहे. गणेश अहिरे त्या ठिकाणी वेगानं चेंडूवरती येत आहे, तो तद्वर मात्र सिंगल धाव फलकावरती आली आहे. पण सचिन कारवारचा जर का विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये या खेळाडूचा खेळही आपल्याला पाहायला मिळाला. जेव्हापासून पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे, या खेळाडूच्या नावाची चर्चाही आपल्याला आर्यन संघामधून नेहमीच पाहायला मिळाली आहे, ऐकायला मिळाली आहे. परंतु स्वाभाविक खेळ जर का पाहिला तर परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. इथे मात्र उजव्याष्टी बाहेरचा चेंडू होता. वेट अँड वॉचचा क्रिकेट. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहिला, बॅटचा फेस ओपन केला. त्याला देखील ठाऊक आहे की निखिल ज्या लयमध्ये बॅटिंग करतोय त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती ठेवणं गरजेचं आहे आणि खास करून 2 षटकांच्या लढतीमध्ये निखिल जितका जास्त वेळ स्ट्रायकिंग एंडला राहील संघासाठी ती जमेची बाजू असणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धाव फलकावरती दुहेरी अंकामध्ये 11. इथून मोठा फटका खेचला जाणार का? शिवावरती थोडंसं मानसिक दडपण जरूर आहे, परंतु त्या दडपणाला बळी न पडता स्वाभाविक गोलंदाजी केली जाणार का? आणखीन एक चांगला चेंडू आहे. खरं तर मोठ्या फटक्यांपासून निखिल सारख्या खेळाडूला वंचित ठेवणं म्हणजे या मैदानावरती सर्वोत्तम गोलंदाजी करणं आणि तीच कामगिरी शिवा मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर उर्वरित 4 चेंडूमध्ये कमालीचं कमबॅक त्याचं पाहायला मिळालं. आता इथून सचिनकडे फारसा पर्याय उपलब्ध नाही आहे. आता स्ट्राईक रोटेट करण्याची आवश्यकता नसून स्वतः आक्रमणाची धुरा सांभाळण्याची गरज आहे, कारण सामना फक्त आणि फक्त 2 षटकांचा आहे. लॉफ्ट केलाय, उडवलाय, भिरकावून दिलाय, डीप मिड विकेट सीमा रेखा पार. सचिनच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड षटकार.
आपण दुसरा गोलंदाजाची निवड करायची आहे. खरं तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जुळले गेलेत, PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहत आहे. प्रत्येक चौकार षटकारानंतर सुमधुर संगीताचा नजराणा SK साऊंड अँड इव्हेंट्स आणि अर्थातच यावेळेला आपल्या समोर जुळले गेले DJ भावेश स्कोररच्या भूमिकेमध्ये. अर्थातच आपल्या समोर जुळले गेलेत हमजा खान आणि माझे साथी समालोचक मित्र विकी नांगरे पाटील. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. पुढील सामन्याचा टॉस इथे केला जाईल. मी विनंती करेल स्वर्गीय रणजित कट्टे पाटील, हा सामना तिसरा असेल तर दुसऱ्या सामन्यासाठी SK करिश्मा आणि रॉयल बी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण लगेचच या ठिकाणी टॉससाठी संपर्क करायचा आहे. चला नवीन गोलंदाज अनिरुद्ध थोडासा मानसिक दडपणाखाली जरूर असेल. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात, परंतु कमबॅक केला जाणार का? निखिल, या खेळाडूला रोखणं कठीण आहे. लाईन कोणती असो, लेंथ कोणती असो, गती कितीही वेगाची असो, मी माझा स्वाभाविक खेळ मैदानाच्या आतमध्ये करणार. निखिलच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा षटकार. SK करिश्मा 11 संघाचे संघनायक आपल्या समोर जुळले गेलेत. विनंती असेल रॉयल बी संघाचा संघनायक अथवा प्रतिनिधी कोणी उपस्थित असेल तर त्यांना विनंती आहे की आपण लगेच संपर्क करायचा. SK करिश्मा संघाचे संघनायक इथे उपलब्ध आहेत. आणखीन एक दमदार स्ट्रोक. ही लाईन आणि या लेंथ वरती तुम्हाला गोलंदाजी करता येणार नाहीये. निखिलच्या बॅट मधून येतोय लगातारचा दुसरा षटकार. अनिरुद्धच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 गडाघाती प्रहार केलेत. 2 षटकांच्या लढतीमध्ये आपण नेहमी उल्लेख करतो की 30-35 ही एक चांगली धावसंख्या निश्चितच मानली जाते. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले. थोडंसं मानसिक दडपण आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. परतावं लागेल सचिनला. रनआउटच्या स्वरूपामध्ये गमावली जाते पहिली विकेट. थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो, अन्यथा 2 षटकांचे सामने खरं तर या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील आपल्याला करावे लागले. सकाळच्या सत्रामध्ये जास्तीचा वेळ प्रत्येक संघाला खर्च केला गेला. आपल्या आग्रहास्तव आम्ही 16 संघांना या स्पर्धेमध्ये समावेश दिला. प्रत्येक वर्षीचं हे फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतं. नवीन बॅटर प्रयेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. सचिन धावबाद झाल्यानंतर प्रयेशनं देखील पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय गोलंदाजाचं. षटकारानं आपल्या डावाची सुरुवात करत असताना प्रयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. 36 रन्स ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आल्यात. या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर बॅटर प्रयेश पाटील यांनी जर का 3 चेंडू 3 षटकार लगावले तर तब्बल 2500 रुपयाचं पारितोषिक RP सिंग यांच्याकडनं. क्या बात आहे. पहिला षटकार आलाय. खरं तर मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. ॲज अन ओपनर म्हणून
आर्यन संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण त्याला पाहतो. एक युवा संघनायक आहे. एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न एंड अगदी परफेक्ट निवडला गेला. क्षेत्ररक्षकाचं विशेष कौतुक करूया. प्रेझन्स ऑफ माइंड त्यानं दाखवला आणि 2 धाव घेण्याच्या प्रयत्नात प्रयशला मात्र परतावा लागेल. आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात. पहिल्या सत्राचा जर का विचार केला तर धावफलकावरती 37 आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका मजबूत स्थितीमध्ये संघ जरूर आहे, परंतु प्रतिस्पर्धा संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ आहे. ज्या संघानं पहिल्याच सामन्यामध्ये 64 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता, परंतु ती लढत 4 षटकांची होती. ही लढत 2 षटकांची असणार आहे. रितेशनं देखील सुरुवात. पहिल्या चेंडूवरती जोरकस प्रहार, प्रयत्न कमालीचा राहिला मैदानाच्या आतमध्ये. एक वेळ असं वाटलं की कदाचित हा चेंडू देखील सीमारेषेच्या पलीकडे गेलाय की काय, परंतु अंतिम चेंडूवरती मात्र धावा आल्या 2 आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं पहिला सत्राचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती आल्यात 39 आणि विजयासाठी लक्ष्य उभारलं जात आहे 40 धावांचं. संघनायक टॉस या ठिकाणी केला जाईल. दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या लढतीकडे आपण वळणार आहोत, परंतु तत्पूर्वी पहिल्या सामन्याचा पूर्वार्ध इथे समाप्त झाला. 39 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. ज्या धावसंख्येचा आपण उल्लेख केला होता 2 षटकांच्या लढतीमध्ये 30+35+ धावा या धावफलकावरती नेहमीच आव्हानात्मक असतात, परंतु आता दुसऱ्या सामन्याचा राडेफेकीचा कौलही या ठिकाणी केला जाईल. डीजी माऊली मैत्री चषक 2026 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि मुख्य मंचावरती या ठिकाणी आपण पाहिलं तर मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण टॉस या ठिकाणी करतोय. इथून जर का आपण पाहिलं तर अनेक युवा चेहरे आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलेत. टॉस इथे केला जाईल मान्यवरांच्या शुभास्ते. मात्र हा टॉस इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे SK करिश्मा 11 आणि दुसरीकडे जर का आपण पाहिलं ना तर रॉयल बी. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकला SK करिश्मा 11 संघानं. उदयजी पवार यांच्या चेहऱ्यावरती देखील स्माईल आपल्याला पाहायला मिळते. आज
चांगल्या लयमध्ये एस के करिश्मा 11 संघ आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर पहिला सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता, परंतु ज्या पद्धतीनं विजय संपादन केलाय त्यामुळे आत्मविश्वास जरूर बळावला असेल. परंतु तुर्तास मैदानाच्या दिशेने आपण लक्ष केंद्रित करूया. 39 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अर्थातच मंगेश आणि त्याच्या समवेत जर का आपण पाहिलं तर राहुल जाधव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर सामन्यानं या ठिकाणी होते सुरुवात. वैयक्तिक स्पेलमधला पहिला आणि संघासाठी पहिलं षटक हातात असताना गोलंदाज आयुष मेहता. सुरुवात दमदार मिळवण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आणि तीच ओळख मात्र कायम ठेवली आहे. मागच्या इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करायचा होता 4 षटकांमध्ये 64. इथे धावांचा पाठलाग करायचा आहे 2 षटकांमध्ये 40. परंतु सुरुवातीमध्ये कोणताही फरक नाही आहे. मागच्या सामन्यामध्ये षटकारानं सुरुवात केली होती, या सामन्यामध्ये सुरुवात केली आहे चौकारानं. मंगेश बागल स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो, हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मागच्या सामन्यामध्ये ऋषी सरगरची वादळी खेळी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. तब्बल 9 षटकार त्यानं लगावले. इथे 12 चेंडूंमध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत 40, म्हणजे 7 चेंडू तुम्हाला बॅटच्या पट्ट्यामध्ये घ्यायचे आहेत. 6 जरी घेतले गेले तरी देखील एकेरी दुहेरी धावेनं धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. इथे मात्र मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. दोनही खेळाडू एकाच एंडला आणि इथे मात्र राहुलला परतावं लागतंय. पहिला विकेट गमावत असताना जय मल्हार फोर्स फिटनेस संघ. ठिकाणी नशीब बलवत्तर होतं मी म्हणेन गोलंदाजाचं, कारण राहुल तिसरी धाव त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती. कदाचित मंगेश बागल त्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ॲग्रेसिव्ह मूडमध्ये ज्यावेळेला तुमचा बॅटर असतो. खरं तर मंगेश बागलनं मागच्या सामन्यामध्ये विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या आणि या खेळाडूवरती विश्वास दर्शवणं गरजेचं आहे. एक उंचपुरा फलंदाज आहे, मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा खेळाडू आहे. परंतु इथे जर का पाहिलं तर अशा प्रकारचे ज्यावेळेला चित्र मैदानावरती घडतात, चुकी तुमची नसताना जर का प्रतिस्पर्धी संघाला विकेट मिळतो त्यावेळेला मात्र त्या संघाचे मनसुबे हे वेगळ्याच उंचीवरती आपल्याला पाहायला मिळतात. आयुषनं त्याचाच फायदा उचलला, परंतु मंगेश थोडासा मानसिक दडपण त्याच्यावरती जरूर आहे. परंतु या गोष्टीचा जास्त विचार न करता मला येणाऱ्या षटकांमध्ये काय करायचं आहे, येणाऱ्या चेंडूवर काय करायचं आहे. वाईटचा इशारा या ठिकाणी पंचांचा आलाय. एक अतिरिक्त धाव जरूर धावफलकावरती येईल. एकाच षटकार मंगेशच्या बॅटमधून त्याला पुन्हा एकदा तो आत्मविश्वास देऊन जाईल. इथे चूक झाली आहे, पुन्हा एकदा चेंडू थांबणार नाहीये, जाईल सीमारेखा पार. मंगेशच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार चौकार. या धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. किमान एक मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न जर का मंगेशच्या या खेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, परंतु गोलंदाज आयुष इथे काय घडतंय, बाद होण्याची शक्यता या ठिकाणी सर्वाधिक होती. निखिलला चेंडू गॅदर झाला नाहीये, त्यामुळे डॉट बॉल आलाय. येणारा प्रत्येक डॉट बॉल गोलंदाजांचा आत्मविश्वास बळावणारा, तर येणारा प्रत्येक मोठा फटका हा फलंदाजांचा आत्मविश्वास बळावणारा असेल. इथून जर का समीकरण पाहिलं तर 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 29 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरता, म्हणजे या सामन्यातील हा सर्वाधिक महत्वाचा चेंडू. स्लोवर वन पद्धतीचा फेकला गेला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत, टिपला जातोय झेल आणि मंगेशला मात्र परतावं लागेल. दुसरी विकेट गमावत असताना जय मल्हार फोर्स फिटनेस हा संघ.
प्रतीक कांबळे यांच्याकडनं हा जो झेल टिपला गेला कैलास चौधरी यांच्यासाठी मात्र प्रतीक कांबळे यांच्याकडून तब्बल 101 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. प्रतीक भीमराव कांबळे अर्थातच प्रतीक यांच्याकडनं हे 101 रुपयांचं पारितोषिक. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर मंगेश जोपर्यंत मैदानावरती होते तोपर्यंत या धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची क्षमता, परंतु नवीन बॅटर शुभम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहा गणेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचं समीकरण जर का आपण पाहिलं तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये 5 चेंडू 5 षटकार लगावणारे बरेचसे बॅटर आपण पाहिलेत. अमर चोपडेनं 5 चेंडू 5 षटकार लगावलेत. त्यानंतर हॅपी सिंगनं 5 चेंडू 5 षटकार लगावलेत. त्यानंतर जर का आपण पाहिलं तर अक्षयने लगातार 4 चेंडूवरती 4 षटकार लगावलेत. म्हणजे जर का या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल, या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर 6 चेंडूमध्ये किमान 5 कनेक्ट करावे लागतील. पहिला डॉट आलाय. आता येणारा प्रत्येक चेंडू तुम्हाला षटकारामध्ये परावर्तित करावा लागेल. स्ट्रायकिंग एंडला गणेश आहिरे, बायकर मॅन. कळंबोली क्रिकेटमध्ये या खेळाडूंना देखील आपल्या खेळाच्या माध्यमातून 2 व्हीलर बाईक जिंकण्याचा बहुमान पटकावलाय. परंतु आता आव्हान थोडंसं कडवट. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. स्विंग अँड मिस पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि ज्या आशा पल्लवित केल्या होत्या त्या आशा निवळताना आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 29 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आहे. कैलासला थोडीशी मेहनत या ठिकाणी जरूर करावी लागते. तोपर्यंत मात्र सामन्यातील केवळ औपचारिकता. चौकार आलाय. 4 धावा या ठिकाणी धावफलकावरती जरूर. 3 चेंडू आणि आता 25 धावांची गरज. अक्षय एक असा बॅटर ज्यानं 3 चेंडू 19 धावांची गरज असताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 लगातार षटकार लगावले आणि तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन गेला होता आणि अगदी काही इंचेस त्याचा तो षटकार राहिला आणि तिथून स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. म्हणजे आज खेळ कमालीचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. शेवटचे काही चेंडू शिल्लक आणि केवळ औपचारिकता आता या सामन्यामध्ये बाकी. बॅटर बाद होतोय. यष्ट्यांचा वेध चेंडूने घेतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणार की नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला संधी मिळणार, कारण सामन्यामध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे. आणि याही स्पर्धेमध्ये मी सुरुवातीला म्हटलं की आर्यन्स एक असा संघ आहे की जो प्रत्येक स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेला वाईडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. तद्वार मात्र हा सामना या ठिकाणी जिंकलाय. आर्यन्स 11 कळंबोली या संघानं विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. अर्थातच या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरतोय 7 चेंडू आणि 22 धावा ज्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. अर्थातच निखिल कडके याही सामन्यातील ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चला विजेता संघ अर्थातच आर्यन आपले 2 खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. 2 खेळाडू आपण पंचांच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे.